गुड मॉर्निंग एव्हरीवन. अमाइन्समध्ये आपण मेन पॉईंट पाहतोय केमिकल रिएक्शन्स ऑफ अमाइन्स आणि याच्यामध्ये आपण 7 नंबर केमिकल रिएक्शन पाहतोय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्समध्ये ऑलरेडी आपण एक रिएक्शन पाहिलेली आहे, कोणती? ब्रोमिनेशन ऑफ ॲनिलीन. आणि आज आपण पाहतोय सेकंड इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन नायट्रेशन ऑफ ॲनिलीन. आपल्याला नायट्रेशन करायचं आहे. कोणाचं नायट्रेशन करायचं आहे? तर ॲनिलीनचं नायट्रेशन करायचं आहे. ओके. ॲनिलीनचं स्ट्रक्चर काय सांगा? तर ॲनिलीनचं स्ट्रक्चर आहे बेन्झिन रिंग आणि बेन्झिन रिंगला काय अटॅच करायचा? NH2 ग्रुप. ओके. दिस इज कॉल्ड ॲनिलीन. ह्या ॲनिलीनचं नायट्रेशन करायचं. म्हणजे काय करायचं? ॲनिलीनची रिएक्शन नायट्रेटिंग मिक्सरसोबत करायचे. नायट्रेटिंग मिक्सर म्हणजेच काय? तर कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड. ह्या मिक्सरला आपण काय म्हणतो? नायट्रेटिंग मिक्सर. ओके. मी फर्स्ट इथं HNO3 लिहितो आहे, कॉन्सन्ट्रेटेड HNO3 नायट्रिक ॲसिड. नायट्रिक ॲसिड आपण असं लिहू शकतो OHNO2. ओके. OHNO2 दिस इज कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड इन कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. ओके. ॲरोवरती काय लिहायचं? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. दिस मिक्सर इज नोन ॲज नायट्रेटिंग मिक्सर ॲट 15 डिग्री सेल्सिअस. 15 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन झालं हे? 288 केल्विन. ओके. आता पहा, जेव्हा आपण ॲनिलीनचं डायरेक्ट नायट्रेशन करतो तेव्हा आपल्याला तीनही नायट्रो ॲनिलीन मिळतात. म्हणजे कोणते? ऑर्थो नायट्रो ॲनिलीन, पॅरा नायट्रो ॲनिलीन आणि मेटा नायट्रो ॲनिलीन. ओके. रिएक्शन तीनही पोझिशनला करायचे. इथं आपण काय करूया? फर्स्ट ऑर्थोला करूया. ऑर्थोचा H आणि हा OH काय रिमूव्ह झाला सांगा? H2 रिमूव्ह झाला. म्हणजे आपल्याला कंपाऊंड काय मिळाला? हे बेन्झिन रिंग ॲज इट इज. पुढे हा NH2 ऑर्थो पोझिशनला काय अटॅच होईल? NO2. दिस इज कॉल्ड नायट्रो ॲनिलीन. ओके. ऑर्थो नायट्रो ॲनिलीन. ऑर्थो नायट्रो ॲनिलीन प्लस त्यानंतर काय करायचं? त्यानंतर मेटाला रिएक्शन करायचे. मेटा पोझिशनला रिएक्शन करायचे. मेटा पोझिशन NH2. इथे काय होणार? मेटाचा H आणि हा OH H2 रिमूव्ह होणार. हा जो NO2 ग्रुप आहे तो NO2 ग्रुप मेटा पोझिशनला अटॅच होईल. काय मिळालं आपल्याला सांगा? दिस इज कॉल्ड नायट्रो ॲनिलीन. ओके. नायट्रो ॲनिलीन. आणि थर्ड काय करायचं? पॅरा पोझिशनला रिएक्शन करायची. हा H आणि हा OH काय रिमूव्ह झाला? H2 रिमूव्ह झाला. काय रिमूव्ह झाला? H2. त्यामुळे काय होणार? पॅरा पोझिशनला NO2 ग्रुप अटॅच होणार. NH2 पॅरा पोझिशनला NO2 ग्रुप अटॅच करायचा आहे. अँड दिस इज कॉल्ड P नायट्रो ॲनिलीन. काय मिळालं आपल्याला सांगा? ऑर्थो नायट्रो ॲनिलीन, नायट्रो ॲनिलीन आणि P नायट्रो ॲनिलीनचं मिक्सर मिळालं. ॲनिलीन ऑन डायरेक्ट नायट्रेशन गिव्स 3 प्रॉडक्ट. ऑर्थो नायट्रो ॲनिलीन, नायट्रो ॲनिलीन, P नायट्रो ॲनिलीन. ओके. आता इथे जर आपण पाहिलं तर ऑर्थो नायट्रो ॲनिलीन हा एकदम आपल्याला कमी मिळतो, ओनली 2%. नायट्रो ॲनिलीन आपल्याला मिळतो 47% आणि P नायट्रो ॲनिलीन आपल्याला मिळतो 51%. ओके. जास्त कोण मिळतो आपल्याला? P नायट्रो ॲनिलीन, कारण तो कसा आहे? मेजर आहे. ओके. पण तुमच्या लक्षात आलं का इथे की NH2 ग्रुप हा ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे. हे आपण लास्ट लेक्चरला सांगितलं आहे. ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे तरीसुद्धा आपल्याला इथे काय मिळालं आहे? नायट्रो ॲनिलीन मिळालं आहे. मग तो नायट्रो ॲनिलीन कसा मिळाला त्याचं एक्सप्लेनेशन आपण पाहूया. हे समजले सर्वांना रिएक्शन एकदम सिम्पल आहे. ॲनिलीन ऑन हिटिंग विथ नायट्रेटिंग मिक्सर टू गिव्स 3 प्रॉडक्ट. ऑर्थो नायट्रो ॲनिलीन, नायट्रो ॲनिलीन, P नायट्रो ॲनिलीन. ओके. इथे आपण एक क्वेश्चन पाहूया. NH2 ग्रुप नीट लक्षात. हा एक क्वेश्चनच आहे आपल्यासाठी. NH2 ग्रुप आपल्याला माहिती आहे NH2 ग्रुप हा कसा आहे? NH2 ग्रुप इज ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. ओके. ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. देन हाऊ नायट्रो ॲनिलीन इज फॉर्म. ओके. आपण सांगितलं लास्ट लेक्चरलाच की NH2 ग्रुप हा ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे. मग जर ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग असेल तर आपल्याला फक्त हे दोनच कंपाऊंड मिळायला पाहिजेत, ऑर्थो नायट्रो ॲनिलीन आणि पॅरा नायट्रो ॲनिलीन. मग आपल्याला इथे नायट्रो ॲनिलीन कसा काय मिळाला त्याचं एक्सप्लेनेशन आपण पाहूया. ओके.
NH2 group is ortho-para-directing, then how M-nitroaniline is formed? याचं आन्सर काय मीडियम कोणतं आहे सांगा, ॲसिडिक मीडियम आहे. इन स्ट्रॉंगली ॲसिडिक मीडियम H2SO4 आहे ना, स्ट्रॉंग ॲसिड आहे. इन स्ट्रॉंगली ॲसिडिक मीडियम, इन स्ट्रॉंगली ॲसिडिक मीडियम, इन स्ट्रॉंगली ॲसिडिक मीडियम aniline is protonated. Aniline is protonated to form anilinium ion. To form anilinium ion. आता नीट लक्ष इकडं, इथे जे आपण मीडियम यूज करतोय ते स्ट्रॉंगली ॲसिडिक मीडियम आहे. H2SO4 आहे. H2SO4 आपल्याला काय देतो, H+ देतो. ओके, H+ दिल्यानंतर इथे ॲनिलिन आहे. ॲनिलिनमध्ये बेंझिनला हा जो NH2 ग्रुप अटॅच आहे तो कसा आहे, हायली ॲक्टिव्हिटिंग ग्रुप आहे, स्ट्रॉंग ॲक्टिव्हिटिंग ग्रुप आहे. आणि त्यामुळे काय होतं, ह्या ॲनिलिनचं लगेच काय होतं, प्रोटोनेशन होतं. कारण H2SO4 आपल्याला H+ देतोय, त्यामुळे काय होणार, ॲनिलिनचं लगेच प्रोटोनेशन होणार. नीट लक्ष इकडं, दिस इज ॲनिलिन, दिस इज ॲनिलिन. ओके, ॲनिलिनचं लगेच काय होणार, प्रोटोनेशन. हा H+ आला कुठून, तर ॲसिडिक मीडियम यूज केले आपण, H2SO4. ओके, H आपल्याला माहिती आहे नायट्रोजन ॲटमवरती काय आहे, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन लगेच काय करते, ह्या H+ वरती अटॅक करते. त्यामुळे हा H करणार, हा नायट्रोजन ॲटमला अटॅच होणार आणि आपल्याला कंपाऊंड कोणता मिळणार बेन्झिन रिंग. इथे काय तयार होणार, NH3+ तयार होणार. ओके, NH3+, नायट्रोजन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज येणार. अँड दिस इज कॉल्ड ॲनिलिनियम आयन. दिस इज कॉल्ड ॲनिलिनियम आयन. ओके, प्रोटोनेशन होतं ॲनिलिनचं, कारण हा NH2 ग्रुप हायली ॲक्टिव्हिटिंग ग्रुप आहे. ओके, याची ॲक्टिव्हिटिंग पॉवर खूप जास्त आहे, त्यामुळे काय तयार झाला, हा ॲनिलिनियम आयन तयार झाला. आता इथे बेंझिनला काय अटॅच आहे, NH3+ अटॅच आहे. NH3+ म्हणजे काय, तर एक इलेक्ट्रॉन विड्रॉन ग्रुप अटॅच आहे. ओके, NH3+ हा काय, इलेक्ट्रॉन विड्रॉन ग्रुप अटॅच आहे. इलेक्ट्रॉन विड्रॉन ग्रुप अटॅच आहे आणि त्यामुळे काय होणार, हा इलेक्ट्रॉन विड्रॉन ग्रुप बेंझिनकडून इलेक्ट्रॉन विड्रॉ करणार, म्हणजे बेंझिनचा जो इलेक्ट्रॉन घेणार, त्यामुळे काय होणार, ऑर्थो पोझिशन आणि पॅरा पोझिशनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी होणार. मग जास्त कुठे होणार, तर मेटा पोझिशनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त होणार. मग मेटा पोझिशनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी जर जास्त झाली तर येणारा इलेक्ट्रोफाईल कुठे अटॅच होणार, मेटा पोझिशनला. कारण इलेक्ट्रोफाईलला काय पाहिजे, अशी पोझिशन पाहिजे की ज्या पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे. आणि त्यामुळे हा NH3+ ग्रुप अटॅच झाल्यामुळं बेंझिनला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन कुठे होते, मेटा पोझिशन होते. आणि त्यामुळे NO2 ग्रुप अटॅच कुठे होतो, मेटा पोझिशनला. ओके, मग हा जो NH3+ ग्रुप आहे तो NH3+ ग्रुप कसा आहे, M डायरेक्टिंग ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे, मेटा डायरेक्टिंग ग्रुप आहे. ओके, आणि मेटा डायरेक्टिंग ग्रुप अटॅच असल्यामुळं रिएक्शन कुठं होणार, तर मेटा पोझिशन होणार, कारण हा मेटा डायरेक्टिंग ग्रुप आहे. NH3+ म्हणजे मेटा डायरेक्टिंग ग्रुप आहे. ओके, कॉन्सन्ट्रेटेड HNO3, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. रिएक्शन कुठं होणार सांगा, ॲनिलिनियम आयन तयार झाल्यामुळे रिएक्शन कुठं होणार, ऑर्थो आणि पॅराला होणार नाही, रिएक्शन कुठं होणार, मेटा पोझिशनला रिएक्शन होणार. आणि आपल्याला कंपाऊंड काय मिळणार, बेन्झिन रिंग, इथे NH2 आणि इथे NO2. दिस इज कॉल्ड M नायट्रोॲनिलिन. M नायट्रोॲनिलिन. समजले सरांना, तर मला सांग, M नायट्रोॲनिलिन हा कंपाऊंड काय मिळाला आपल्याला मिळायला पाहिजे ते ऑर्थो नायट्रोॲनिलिन आणि पॅरा नायट्रोॲनिलिन. तरीसुद्धा आपल्याला मेटा नायट्रोॲनिलिन काय मिळाला, तर त्याचं रिझन आहे ड्यू टू दी फॉर्मेशन ऑफ ॲनिलियम आयन इन स्ट्रॉंगली ॲसिडिक मिडियम. स्ट्रॉंगली ॲसिडिक मिडियम असल्यामुळं ॲनिलिनचं कन्व्हर्जन ॲनिलियममध्ये आयन होतं, काही ॲनिलिनचं कन्व्हर्जन ॲनिलियम आयनमध्ये होतं. आणि त्यामुळे इथे बेंझिनला मेटा डायरेक्टिंग ग्रुप अटॅच होतो आणि त्यामुळे रिएक्शन कुठं होते, मेटा पोझिशनला रिएक्शन होतं. ओके, पण आपल्याला मेजर कोणता मिळतो, P नायट्रोॲनिलिन 51%. समजलेत परत सर्वांना, तर हे नोट करा, आपण पुढचं एक्झाम्पल पाहूया. नोट करा, हे नायट्रेशन ऑफ ॲनिलिनचं सेकंड एक्झाम्पल आहे प्रिपरेशन ऑफ पॅरा नायट्रोॲनिलिन. जसं आपण लास्ट लेक्चरला ॲनिलिनपासून पॅराब्रोमो ॲनिलिन तयार करत होता, फक्त पॅराब्रोमो ॲनिलिन तयार करत होता, सेम त्या टाईप इथे आपल्याला काय करायचं आहे, ॲनिलिनपासून फक्त आपल्याला पॅरा नायट्रोॲनिलिन प्रिपेअर करायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं, तीच रिएक्शन आहे जी आपण पॅराब्रोमो ॲनिलिनमध्ये पाहिली होती. प्रिपरेशन ऑफ P नायट्रोॲनिलिन. तर याच्यामध्ये फर्स्ट काय करायचं, ॲनिलिनचं प्रोटेक्शन करायचं. ओके,
हा जो ॲनिलिनमध्ये NH2 ग्रुप अटॅच आहे. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ॲनिलिन. ओके, ह्या NH2 ग्रुपचं काय करायचं, प्रोटेक्शन करायचं. इथं प्रोटेक्शन करण्यासाठी काहीच करायचं, ॲसिटिक अनहायड्रेट. सांगा ॲसिटिक अनहायड्रेटचं स्ट्रक्चर काय आहे, CH3CO ट्वाईस O. ओके, दिस इज ॲसिटिक अनहायड्रेट. काय होणार सांगा, इथला H आणि इथला CH3 C डबल बॉन्ड OO रिमूव्ह होणार आणि आपल्याला मेन कंपाऊंड कोणता मिळणार, तर ॲसिटानिलाईड. हे आपण पाठीमागं पाहिलं होतं कसं तयार होतं ते. ओके, इथे आपल्याला कोणता कंपाऊंड मिळेल, NHC डबल बॉन्ड O CH3. दिस इज कॉल्ड ॲसिटानिलाईड. ओके, दिस इज कॉल्ड ॲसिटानिलाईड. नंतर काय करायचं, आता इथे तुम्हाला समजलं का, ह्या NH2 ग्रुपचं काय झालं, प्रोटेक्शन झालं. ओके, याची ॲक्टिव्हिटिंग पॉवर आपण काय केली, कमी केली बाय ॲसिटायलेशन. त्यानंतर काय करायचं, याची नायट्रेशन रिएक्शन करायची. कॉन्सन्ट्रेटेड HNO3 प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. नायट्रेशन रिएक्शन कुठं होणार, पॅरा पोर्शन होणार. कारण ऑर्थोला जर झाली तर आपल्याला मायनर कंपाऊंड मिळणार ड्यू टू स्टेरिक रिपल्शन. ओके, तो लेस स्टेबल असेल. पॅराला जर झाली तर तो कसा असेल, मोर स्टेबल असेल. त्यामुळे पॅराला रिएक्शन करायचे. जर पॅरा पोझिशन ऑलरेडी ब्लॉक असेल तर मग काय करायचं, ऑर्थोला रिएक्शन करायची. ओके, इथे रिएक्शन कुठं करायचे, आता पॅराला रिएक्शन करायची. पॅराचा H घ्या आणि यातला OH काय रिमूव्ह होणार, H2 रिमूव्ह होणार. इथे शिल्लक करणार NO2. हा NO2 पॅरा पोर्शन अटॅच करा. आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल पहा, बेन्झिन रिंग. हा ॲज इट इज NHC डबल बॉन्ड O CH3. पॅरा पोर्शनला NO2 ग्रुप अटॅच करायचा आहे. अँड दिस इज कॉल्ड P नायट्रो ॲसिटानिलाईड. ओके, पॅरा नायट्रो ॲसिटानिलाईड. नंतर काय करायचं, याचं हायड्रोलायसिस करायचं. H2O एअरवरती काय लिहायचं, हायड्रोलायसिस H2O. एअरवरती काय लिहायचं, वॉटर H2O. हायड्रोलायसिस करायचं. किंवा NCERTमध्ये असं पण दिलेलं आहे OH-H+. ओके, हे यूज केलं तरीही चालेल. अल्कलाइन हायड्रोलायसिस, ॲसिडिक हायड्रोलायसिस. ओके, सांग काय तयार होणार, पहा ह्या वॉटरमधला OH आणि हा CH3 C डबल बॉन्ड O काय रिमूव्ह होणार, ॲसिटिक ॲसिड रिमूव्ह होणार. समजतं ना सर्वांना. पहा हे वॉटर आपण असं लिहू शकतो. ओके, HOH. पहा CH3 C डबल बॉन्ड O आणि हा OH काय रिमूव्ह झाला, ॲसिटिक ॲसिड रिमूव्ह झाला. हा H काय करा, ह्या NHला अटॅच करा. म्हणजे काय तयार होईल, तिथे NH2 तयार होईल. म्हणजे पहा आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल, बेन्झिन रिंग. इथे तयार होईल NH2. पॅरा पोर्शन अटॅच होईल NO2 ॲज इट इज आहे. प्लस हा एक दुसरा बाय प्रॉडक्ट आपल्याला मिळतो CH3 C डबल बॉन्ड O OH. दिस इज ॲसिटिक ॲसिड अँड दिस कंपाऊंड इज कॉल्ड पॅरानायट्रो ॲनिलिन. ओके, पॅरानायट्रो ॲनिलिन हा कंपाऊंड आपल्याला इथे मिळतो मेजर. समजलं सर ना. पॅरा पोर्शन ब्लॉक असेल तर रिएक्शन कुठं होणार, ऑर्थो होणार. समजलं सर ना. ॲनिलिनपासून पॅरानायट्रो ॲनिलिन, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, ह्या NH2 ग्रुपचं प्रोटेक्शन करावं लागतं बाय युजिंग ॲसिटायलेशन रिएक्शन. नोट करा हे. थर्ड इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे सल्फोनेशन. आपल्याला काय करायचं आहे, ॲनिलिनचं सल्फोनेशन करायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं, ॲनिलिनला हीट करायचं आहे. ओके, ॲनिलिनची रिएक्शन करायची आहे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत. नीट लक्षात, दिस इज ॲनिलिन आणि ह्या ॲनिलिनला हीट करायचं आहे कशासोबत, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत. आपल्याला फर्स्ट कंपाऊंड काय मिळेल पहा, दिस इज ॲनिलिन. आपल्याला मध्ये H2SO4चं डिसोसिएशन झाल्यानंतर 2 आयन तयार होतात. ओके, H2SO4चं डिसोसिएशन झाल्यानंतर काय तयार होतं सांगा, आपल्याला याच्यापासून 2 आयन मिळतात. एक मिळतो H+ आयन आणि दुसरा मिळतो HSO4-. ओके, हे आपल्याला 2 आयन मिळतात. नीट लक्षात, H2SO4चं डिसोसिएशन झाल्यानंतर काय तयार होतो, H+ आणि HSO4-. हे 2 आयन आपल्याला मिळतात. एक पॉझिटिव्हली चार्ज आयन आणि दुसरा निगेटिव्हली चार्ज आयन. आपल्याला माहिती आहे नायट्रोजन ॲटमवरती काय आहे, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन लगेच काय करते, ह्या H+ वरती अटॅक करते. म्हणजे काय तयार होणार पहा, हा NH2 आणि हा H काय तयार होणार, NH3 तयार होणार. नायट्रोजन फॅलसी 4 होणार. त्यामुळे नायट्रोजन ॲटमवरती चार्ज कोणता सांगा, पॉझिटिव्ह चार्ज येणार. काय तयार झाला हा NH3+. ओके, त्यानंतर हा काय आहे निगेटिव्ह पार्ट, तो इथेच अटॅच करायचा आहे HSO4-. तर हा मिळतो आपल्याला फर्स्ट कंपाऊंड. सांग याचं नाव काय असेल, बेन्झिनला NH3+ आहे म्हणजे याला आपण काय म्हणतो, ॲनिलिनियम. ओके,
ॲनिलिनियम, त्यानंतर हा एच म्हणजे हायड्रोजन, ॲनिलिनियम हा एच म्हणजे हायड्रोजन आणि पुढे हा SO4 आहे म्हणजे सल्फेट. ओके, काय तयार झाला? ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फेट. नंतर काय करायचं? ह्या ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फेटला हीट करायचं आहे. हीट करायचं आहे 453 केल्विन टू 473 केल्विन. नंतर काय केलं जातं? हा जो ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फेट तयार झाला आहे त्याला हीट करायचं आहे 453 केल्विन टू 473 केल्विन. आता याच्यामध्ये दोन रिएक्शन ॲट अ टाईम होतात. याच्यामध्ये फर्स्ट काय होतं? डिहायड्रेशन. डिहायड्रेशन म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. ओके, आणि दुसरी रिएक्शन होते रिअरेंजमेंट. सेकंड काय होतं? रिअरेंजमेंट. पहा, फर्स्ट आपण काय करूया? वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करूया. आता वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचं कुठला? नीट लक्ष द्या. इथे काय आहे सांगा? पॅरा पोझिशनला एक हायड्रोजन आहे ना, पॅरा पोझिशनला हायड्रोजन ॲटम आहे, तो हायड्रोजन येते सर्वांच्या लक्षात. पाहिजे मी ते दाखवतो. हा पॅरा पोझिशनचा हायड्रोजन. ओके, नीट लक्ष द्या. ह्या पॅरा पोझिशनचा हायड्रोजन, ह्या NH3+ मधला एक हायड्रोजन, म्हणजे हायड्रोजन किती झाले सांगा? 2. हा एक हायड्रोजन, हा एक हायड्रोजन आणि याच्यामधला एक ऑक्सिजन. काय रिमूव्ह झाला सांगा? H2O रिमूव्ह झाला ना. मग H2O जर रिमूव्ह झाला तर पहा इथे शिल्लक काय राहिला? आता बेन्झिन रिंग ॲज इट इज आहे, बेन्झिन रिंग ॲज इट इज. इथे काय शिल्लक राहिलं सांगा? NH2 शिल्लक राहिलं, NH2. ओके, आता पहा हा H आणि हा ऑक्सिजन H2 रिमूव्ह झाला. इथं शिल्लक काय राहिलं? आता बेन्झिन रिंगला तर NH2 ग्रुप अटॅचच आहे. इथे शिल्लक काय राहिलं? एक हायड्रोजन, एक सल्फर आणि 3 ऑक्सिजन. ओके, म्हणजे शिल्लक राहिलं SO3H शिल्लक राहिलं, SO3H. आणि लगेच काय होतं? रिअरेंजमेंट. म्हणजे हा जो SO3H ग्रुप इथे राहिला आहे तो SO3H ग्रुप काय होतं? पॅरा पोर्शनला अटॅच होतो, म्हणजे इथं रिअरेंजमेंट होणार SO3H. ओके, हा जो SO3H ग्रुप इथे शिल्लक राहिला आहे तो पॅरा पोर्शनला अटॅच होतो आणि आपल्याला मिळतो हा कंपाऊंड. म्हणजे डिहायड्रेशन पण होतं आणि रिअरेंजमेंट पण होतं. ह्या दोन्ही स्टेप काय होतात? ॲट ए टाईम होतात जेव्हा आपण याला हीट करू त्यावेळेस. समजलं सर ना? आता हा आपल्याला मिळाला कंपाऊंड. ह्या कंपाऊंडचं नाव आहे, याचं आपण फर्स्ट कॉमन नेम लिहूया. दिस इज कॉल्ड सल्फानिलिक ॲसिड. ओके, दिस इज कॉल्ड सल्फानिलिक ॲसिड. कॉमन याला काय म्हणतात? सल्फानिलिक ॲसिड असंही म्हणतात. सल्फानिलिक ॲसिडचं अजून आपल्याला दुसरं नाव काय लिहिता येईल? बेन्झिनला 2 ग्रुप अटॅच आहेत, NH2 आणि SO3. IPSNमध्ये कोणाची प्रायोरिटी फर्स्ट आहे? तर SO3Hची प्रायोरिटी फर्स्ट आहे. COH नंतर कोण येतो? हाच येतो ना, SO3H. म्हणजे याच्या रेस्पेक्टमध्ये NH2 ग्रुप हा कोणत्या पोर्शनला आहे? तर पॅरा पोर्शनला आहे. ओके, त्यामुळे इथं आपण लिहा P. त्यानंतर NH2 म्हणजे काय सांगा? अमिनो, पॅरा अमिनो. ओके, आणि बेन्झिनला जर SO3H ग्रुप अटॅच असेल तर याला आपण काय म्हणतो? बेन्झिन सल्फॉनिक ॲसिड. ओके, बेन्झिन सल्फॉनिक ॲसिड म्हणजे P अमिनो बेन्झिन सल्फॉनिक ॲसिड आपल्याला मिळतो. P अमिनो बेन्झिन सल्फॉनिक ॲसिड म्हणजेच काय? तर सल्फानिलिक ॲसिड. समजले सर ना? तर आपल्याला फायनल प्रॉडक्ट कोणता मिळतो? सल्फानिलिक ॲसिड. पण आता नीट लक्ष द्या. आता याच्यामध्ये सल्फानिलिक ॲसिडमध्ये 2 ग्रुप अटॅच आहेत, एक NH2 आणि दुसरा आहे SO3H. ओके, हा जो NH2 ग्रुप आहे तो कसा आहे सांगा? बेसिक ग्रुप आहे ना, आपण पाठीमागं पाहत आलेलो आहे. हा जो NH2 ग्रुप आहे तो कसा आहे? बेसिक आहे ड्यू टू प्रेझेन्स ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. आणि हा जो SO3H ग्रुप आहे तो कसा आहे सांगा? ॲसिडिक आहे. म्हणजे एकाच कंपाऊंडमध्ये एक ग्रुप आहे बेसिक आणि एक ग्रुप आहे ॲसिडिक. मला सांग, ॲसिडिक ग्रुप असेल तर तो काय करतो? प्रोटॉन लूज करतो. आणि बेसिक ग्रुप असेल तर काय करतो? प्रोटॉन ॲक्सेप्ट करतो. म्हणजे इथे काय होणार? SO3H ग्रुप हा प्रोटॉन देणार आणि NH2 ग्रुप प्रोटॉन घेणार. त्यामुळे आपल्याला इथं डायपोलर आयन मिळतं आपल्याला. ओके, ही रिएक्शन काय करायची? पुढं रिव्हर्सेबल दाखवायचे. ओके, ही रिएक्शन पुढं रिव्हर्सेबल दाखवायची आहे. इथे जागा नाही आहे त्यामुळे मी इथं खाली लिहितोय. ओके, काय होणार? हा SO3H ग्रुप प्रोटॉन देणार आणि हा NH2 ग्रुप प्रोटॉन ॲक्सेप्ट करणार. म्हणजे आपल्याला स्ट्रक्चर काय मिळेल? पहा, हे बेन्झिन ॲज इट इज आहे, बेन्झिन ॲज इट इज आहे. NH2 ग्रुपनं प्रोटॉन ॲक्सेप्ट केल्यानंतर काय तयार होईल? NH3. कोणता प्रोटॉन? तर हा H. ओके, त्यामुळे नायट्रोजन ॲटमवरती काय पॉझिटिव्ह चार्ज येणार. SO3Hनं प्रोटॉन दिला म्हणजे इथे खाली काय शिल्लक राहिलं? SO3-. ओके, आता हा तयार झाला आपला डायपोलर आयन. ओके, दिस इज कॉल्ड डायपोलर आयन. डायपोलर आयन. एकाच मॉलिक्यूलमध्ये 2 चार्जेस पाहायला मिळाले, एक पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसरा नेगेटिव्ह चार्ज. त्यामुळे आपण याला काय म्हणतो? डायपोलर आयन. आणि या डायपोलर आयनलाच काय म्हणतात? झेटर आयन असं म्हणतात.
हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे, झ्विटर आयन. ओके, झ्विटर आयन. आणि झ्विटर आयन कोणत्या कंपाऊंडमध्ये तयार होतो? ज्या कंपाऊंडमध्ये एक ग्रुप ॲसिडिक आहे, म्हणजे ज्या कंपाऊंडमध्ये ॲसिडिक ग्रुप पण आहे आणि बेसिक ग्रुप पण आहे, अशाच कंपाऊंडमध्ये आपल्याला झ्विटर आयन पाहायला मिळतो. अशाच कंपाऊंडमध्ये आपल्याला डायपोलर आयन पाहायला मिळतो. समजलं सर ना? सल्फानिलिक ॲसिडमध्ये एक ग्रुप ॲसिडिक आहे, एक ग्रुप बेसिक आहे, एक प्रोटॉन डोनर आहे, एक प्रोटॉन ॲक्सेप्टर आहे, आणि त्यामुळे ह्या कंपाऊंडमध्ये आपल्याला काय पाहायला मिळाला? झ्विटर आयन. दिस इज कॉल्ड झ्विटर आयन. झ्विटर आयन म्हणजे काय? तर एकाच मॉलिक्युलमध्ये पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज पाहायला मिळतो. त्याला म्हणतो आपण डायपोलर आयन. आणि हे कधी पॉसिबल आहे डायपोलर आयन? तर जेव्हा एकाच कंपाऊंडमध्ये ॲसिडिक ग्रुप पण असतो आणि बेसिक ग्रुप पण असतो, तेव्हाच पॉसिबल आहे. समजले सर नाही? समजले? ही झाली सल्फोनेशन रिएक्शन. परत एकदा पहा, ॲनिलीनला आपण कॉन्सन्ट्रेटेड एस्टरसोपोरसोबत हीट करतोय. जेव्हा आपण ॲनिलीनला कॉन्सन्ट्रेटेड एस्टरसोपोरसोबत हीट करतो, त्यावेळेस आपल्याला फर्स्ट कोणता कंपाऊंड मिळतो? ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फेट मिळतो. ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फेटला परत आपण जर हीट केलं 453 to 473 केल्विनला, तर इथं 2 स्टेप ॲट ए टाईम होतात. फर्स्ट होतं डिहायड्रेशन आणि सेकंड होतं रिअरेंजमेंट. ह्या दोन्ही स्टेप ॲट ए टाईम झाल्यामुळं आपल्याला हा कंपाऊंड मिळतो सल्फानिलिक ॲसिड. पण याच्यामध्ये एक ग्रुप ॲसिडिक आहे, एक ग्रुप बेसिक आहे, त्यामुळे याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? डायपोलर आयनमध्ये होतं. याचं कन्व्हर्जन झ्विटर आयनमध्ये होतं. ओके, नोट करा. हे इथे आपण एक नोट लिहितोय. नोट काय आहे पहा, ॲनिलीन डज नॉट अंडरगोज फ्रेडल-क्राफ्ट रिएक्शन, दॅट इज अल्कायलेशन अँड असायलेशन. आपल्याला म्हणजे फ्रेडल-क्राफ्ट रिएक्शन 2 आहेत, फ्रेडल-क्राफ्ट अल्कायलेशन आणि फ्रेडल-क्राफ्ट असायलेशन. ह्यासुद्धा 2 इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आहेत, फ्रेडल-क्राफ्ट अल्कायलेशन आणि फ्रेडल-क्राफ्ट असायलेशन. मग ॲनिलीनमध्ये ब्रोमिनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन ह्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स होतात. मग ह्या 2 इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स का होत नाही आहेत? तर त्याचं रिझन काय पहा, बिकॉज ॲनिलीन फॉर्म सॉल्ट विथ लेविस ॲसिड कॅटलिस्ट AlCl3. आपल्याला माहिती आहे की फ्रेडल-क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शनमध्ये आणि फ्रेडल-क्राफ्ट असायलेशन रिएक्शनमध्ये आपण लेविस ॲसिड कॅटलिस्ट यूज करतो. कोणता? AlCl3. हा AlCl3 लेविस ॲसिड आहे. लेविस ॲसिड आपण कोणाला म्हणतो? जो सबस्टन्स इलेक्ट्रॉनची पेअर ॲक्सेप्ट करतो त्याला आपण काय म्हणतो? लेविस ॲसिड असं म्हणतो. ओके, आपल्याला रिएक्शन करायची कोणाची? ॲनिलीनची. मग आपल्याला माहिती आहे ॲनिलीनमध्ये जो नायट्रोजन ॲटम आहे त्याच्यावरती काय आहे? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. तो इलेक्ट्रॉन पेअर डोनर आहे आणि हा इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्टर आहे. ह्या दोघांमध्येच काय होते? रिएक्शन होते. ओके, म्हणजे जो आपण कॅटलिस्ट यूज केलेला आहे रिएक्शनमध्ये त्याच्यासोबतच ॲनिलीन काय करतो? सॉल्ट तयार करतो. आणि म्हणून फ्रेडल-क्राफ्ट अल्कायलेशन किंवा फ्रेडल-क्राफ्ट असायलेशन रिएक्शन होत नाही. रिएक्शन होते कसे पहा, दिस इज ॲनिलीन. ओके, ॲनिलीन, दिस इज ॲनिलीन. ओके, ॲनिलीन. ॲनिलीनचे जर समजा आपण ॲनिलीनचे रिएक्शन करायला गेलो फ्रेडल-क्राफ्ट अल्कायलेशन किंवा फ्रेडल-क्राफ्ट असायलेशन, फॉर एक्झाम्पल समजा इथे आपण करायला गेलो अल्कायलेशन रिएक्शन. ओके, फ्रेडल-क्राफ्ट अल्कायलेशन, तर आपण काय करतो? ॲनिलीनची रिएक्शन अल्कायल हायड्राइडसोबत करतो इन प्रेझेन्स ऑफ लेविस ॲसिड कॅटलिस्ट. ओके, लेविस ॲसिड कॅटलिस्ट. ॲक्च्युली रिएक्शन कोणाची व्हायला पाहिजे? ॲनिलीनची आणि याची व्हायला पाहिजे, कारण हा कसा आहे? कॅटलिस्ट आहे. पण होतं काय? तर ॲनिलीन आणि AlCl3चीच रिएक्शन होते. ॲक्च्युली ह्या दोघांची रिएक्शन व्हायला पाहिजे, पण होते कोणाची? याची आणि याची रिएक्शन होते आणि सॉल्ट तयार होतो. आपल्याला माहिती आहे हा काय आहे? लेविस ॲसिड आहे. ओके, दिस इज लेविस ॲसिड म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर डोनर. आणि हा कसा आहे? नायट्रोजन ॲटमवरती लोन पेअर असल्यामुळं तो इलेक्ट्रॉन पेअर डोनर आहे. म्हणजे हा लेविस बेस आहे. म्हणजे लेविस बेस आणि लेविस ॲसिड म्हणजे ॲसिड बेस रिएक्शन आहे. आणि ॲसिड बेस रिएक्शन जर झाली तर काय तयार होतो? सॉल्ट तयार होतो. म्हणजे या दोघांची रिएक्शन न होता रिएक्शन होते कोणाची? ॲनिलीन आणि याची रिएक्शन होते. हा काय करतो? याला इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करतो आणि हा पण काय करतो? इलेक्ट्रॉनची पेअर ॲक्सेप्ट करतो. त्यामुळे NH2मध्ये आणि ह्या AlCl3मध्ये बॉन्ड तयार होतो. ओके, पहा बेन्झिन रिंग पुढे हा NH2 इथे बॉन्ड तयार होईल AlCl3. ह्या NH2वरती येईल पॉझिटिव्ह चार्ज आणि ह्या L वरती येईल निगेटिव्ह चार्ज. ओके, हा तयार झाला सॉल्ट. आणि म्हणून फ्रेडल-क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन असो किंवा फ्रेडल-क्राफ्ट असायलेशन रिएक्शन असो होत नाही. ओके, तर ॲनिलीनमध्ये कधीही फ्रेडल-क्राफ्ट अल्कायलेशन आणि फ्रेडल-क्राफ्ट असायलेशन रिएक्शन करायची नाही. ओके, नोट करा. आज आपण अमाइन्समध्ये 2 इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स कंप्लीट केलेत. तर आज आपण पाहिलेली फर्स्ट इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होती
नायट्रेशन आणि सेकंड होती सल्फोनेशन. अशा आपण टोटल 3 इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स पाहिलेले आहेत ॲनिलीनच्या. ब्रोमिनेशन, नायट्रेशन आणि सल्फोनेशन. तुम्हाला याच्यावरती होमवर्क पण दिलेला आहे. तर ठीक आहे, राहिलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.